महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होतील असं वक्तव्य भिवंडीचे पक्षप्रभारी वरिष्ठ काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी स्पष्ट केलं। यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतपत नेते मोठे नाहीत। महाराष्ट्रासह देशातही मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कुणालाही परवडणारा नाही असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं। निर्णय घेण्याइतके ते मोठे नाहीत कोणीही, आम्ही सगळे फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द आहे। तेव्हा मला माहित नाही कोण काय बोलतंय ते। सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट, मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात, कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात। हे कोणाला परवडणार आहे का? नाही। मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग। की अगर सांगलीमध्ये काँग्रेसने आमची कोंडी केली तर आम्ही राज्यभरामध्ये काँग्रेसची कोंडी करू। हाय हिम्मत कोंडी करण्याची राज्यभरामध्ये दाखवा, मग तो बाणा दाखवा। उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे, दाखवा। सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे। म्हणून उगाच सुख्या धमक्या देण्यापेक्षा आपली लायकी ओळखा, एवढा संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगितलं।